मला सांगायला आनंद होईल की या सिरियलचं सगळ्यात पहिलं कास्टिंग माझं झालं आहे आणि त्यांच्यासोबत आम्हाला स्क्रीन शेअर करायला मिळणं ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. 16 मार्चपासून एक सुंदर मालिका सुरू होती आहे, मी जिंकून घेईन सारं. खरं तर आज आम्ही या मालिकेच्या ग्लिम्सेस बघितल्या, फार छान आणि फ्रेश फील आहे. त्याचबरोबर बाई आजीचा 75वा वाढदिवससुद्धा इथे खूप मस्त साजरा झाला आहे. आत्ता माझ्यासोबत साकेत आणि शंभवी आहेत, म्हणजेच अमित आणि अमृता. खूप स्वागत राजनी मराठीमध्ये. कसे आहात? थँक्यू दर्शना, मस्त मजेत. आणि काय एनर्जी होती यार, अँकरिंगची मजा आली. कसं आहे समीर? थँक्यू सो मच. मला अचानक ते जबाबदारी सोपवली गेली काल रात्री माझ्याकडे की तू करतोयस आणि आय वॉज लाईक हां मला करायचं आहे, मला आवडतं होस्टिंग करायला. सो आणि आपल्या शोसाठी आपण जेव्हा काही गोष्टी करतो तेव्हा ते खूप स्पेशल असतं, एक्साइटमेंट खूप असते आणि आपल्या कलाकारांना आपल्या शोला इंट्रोड्यूस करण्याचं भाग्य मला मिळालं. सो मी खूप एक्सायटेड आहे माझ्या शोसाठी पण. आणि आजचा पण कार्यक्रम खरंच खूप छान झाला. सगळ्यांनी खूप छान रंगत आणली. कलर्स मराठीने खूप छान पद्धतीने हे सगळं अरेंज केलं होतं. सो त्यांचे पण मनपूर्वक आभार. येस, आणि तुझे डोळे फार सुंदर आहेत अमृता, आणि आत्ता कौतुकसुद्धा झालं तिकडे डोळ्यांचं. खरं तर ना ही खूप कॉम्प्लिमेंट करणारी गोष्ट आहे की आपल्या छान डोळ्यांमुळे आपल्याला इतकी सुंदर मालिका, इतकी छान भूमिका मिळते, राईट? सो आज ग्रेटफुल असशील ना? आज खरंच खूप ग्रेटफुल आहे. तू करेक्ट प्रश्न विचारलास, कारण मला माहिती आहे की तू हा प्रश्न का विचारलास. याआधी मी लेन्सेसमध्ये कामं केली आहेत आणि फॉर अ चेंज मला इतकं छान वाटतं की मला आल्यानंतर सेटवर लेन्स लावून मेकअप नाही करायचा आहे. मध्येच ब्लो ड्राय वगैरे असतो, मध्येच काय काय असे सिक्वेन्सेस असतात जेव्हा खूप त्रास होतोय किंवा काही डोळ्यातच गेलंय, ड्राय झालेत, आणि ह्या कसलाच किओस नाही आहे. 13 तास आम्ही 13-13.5 तास शूट करतो, पण लेन्स स्वच्छ डोळ्याने ती बघते आता सगळं. पण लेन्सचा त्रास नाही आहे. आणि अर्थातच मी खूप खुश आहे की माझ्या डोळ्यातच मला काम मिळालं. आणि थँक्यू कलर्स मराठीचे, थँक्यू मनवा मॅमचे, आणि सगळ्या चॅनल आणि प्रोडक्शन जे काही ज्यांनी माझा हा विचार केला आहे की मला विदाऊट लेन्स काम द्यावं, जे की माझे हेच डोळे काम करून जातील, त्यासाठी सगळ्यांना खरंच खूप थँक्यू. आणि मी खूप खुश आहे. आणि मला अँकरिंगविषयी सांगायचं आहे, अँकरिंग करणं खूप सोपं नाही आहे, आणि अशा मीडियासमोर किंवा हे पण बोलण्याची कला ज्याच्यात असेल ना, तो आणि एनर्जी, तो ऑलवेज एनर्जेटिकच असतो. पण बोलण्याची कला जी त्याच्यात आहे उपजत, जी त्याला हेल्प करते, आणि त्यांनी कमाल अँकरिंग केलं. थँक्यू. वा. आपल्याकडे जेव्हा नवीन प्रोजेक्ट येतो ना, तेव्हा ना असं असतं की आधी केलेलं काम बस झालं, आता काहीतरी नवीन सुरू करूया. या मालिकेची एक खासियत म्हणजे भारती मावशी आहे, ती एव्हरग्रीन, आपल्यापैकी सगळ्यात कमी वयाने अशी ती आहे. आणि अशा मालिकेत जर संधी मिळते ना, ऑल टुगेदर इट्स सेल्फ अ पॉझिटिव्हिटी, राईट? आम्ही तुझे काय रिॲक्शन्स होते जेव्हा कळलं नवीन मालिका आहे, अशा प्रकारची स्टारकास्ट आहे आणि आता मजा आहे? मी तुम्हाला खरं सांगतो, जेव्हा माझं कास्टिंग झालं या सिरियलसाठी, मला सांगायला आनंद होईल की या सिरियलचं सगळ्यात पहिलं कास्टिंग माझं झालं आहे. माझं 3 महिना आधी कास्टिंग झालं होतं आणि कास्टिंग झाल्यानंतर मला काहीही माहीत नव्हतं. कोण को आर्टिस्ट आहेत, काय गोष्ट आहे, मला काहीही माहीत नव्हतं. जस्ट बिकॉज मला मनवा मॅमवर ट्रस्ट होता, कारण की मनवा मॅमसोबत मी याच्या आधी काम केलं होतं. सो त्यांनी सांगितलं की अमित, तू आमचा नवीन शो करतोयस कलर्सचा, आणि कलर्सवरती मी खूप छान काम याच्या आधी केलं आहे. भाग्यसारखी सिरियल 2.5 वर्ष केली आहे, पिंगामध्ये मी होतो. सो कलर्स मराठी एक घर झालं आहे माझ्यासाठी. कलर्सची सगळी लोक मला खूप छान माझ्याशी बोलतात, ते खूप छान ट्रीट करतात आणि मला ते सांभाळतात खऱ्या अर्थाने. सो कलर्सचा शो आणि मनवा मॅमचं प्रोडक्शन असं झालं की मग मी नाही म्हणूच शकत नाही. तुम्ही देताय मला, तर तुम्ही काहीतरी चांगलंच द्याल या विश्वासावरती होतो. आणि ज्यावेळेस मला लुक टेस्टच्या वेळेस वगैरे कळलं की भारतीताई आहेत सोबत, तेव्हा मला असं झालं की त्यांची एक तर ही मराठीतली पहिली मालिका, आणि त्यांच्यासोबत आम्हाला स्क्रीन शेअर करायला मिळणं ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे मी माझं कायम हे भाग्य मानतो की मला आधीसुद्धा निवेदिताताईंसोबत काम करायला मिळालं, आणि आता अगेन भारतीताईंसोबत मला काम करायला मिळतं आहे. हे कुठेतरी माझं पूर्वजन्मीचं संचित आहे असं मला वाटतं. आणि मला खूप ओव्हरवेल्मिंग फील होतं. मला एवढे चांगले को आर्टिस्ट मिळालेत. म्हणजे मी खरंच मनापासून सांगतो, सगळेजण थिएटर बॅकग्राऊंडचे आहेत. सेटवरती सगळेजण थिएटर बॅकग्राऊंडचे आहेत. सगळ्यांना खूप पॅशनेटली काम करायचं आहे. सो सगळेजण प्रत्येक सीन करताना, वाचताना एकमेकांचे इनपुट्स आम्ही घेतो, त्यातून सीन कसा फुलेल याचा विचार करतो. असं नाही की हे डायलॉग माझा, तो डायलॉग तुझा, असं कुठेच वातावरण नाही आहे. आणि डे 1 पासून आमचं बॉन्ड जो काही झाला आहे, आउटस्टँडिंग बॉन्ड झाला आहे. छान म्हणाला की पूर्वजन्मीचं काहीतरी संचित आहे, आणि मालिकेत सुद्धा संचित आहे. ओके, वाईट होता. हसू शकतोस तू, हसू शकतोस. तुला पण आला होता ना हा सी? पण मला बोलता बोलता मनात मी जोक मारून झाला होता, पण जाऊ दे.
कारण मी माझंच शकतो. कनेक्टेड व्हायचं. पण तुमच्या दोघांची मैत्री झाली आहे कारण ना एक पेअर साकारणं म्हणजे ना पडद्यामागे सुद्धा केमिस्ट्री स्ट्रॉंग असावी लागते तेव्हा ते ना कुठेतरी रिअल वाटायला लागतं हळू राईट. तुमच्या दोघांची झाली आहे का मैत्री का अजून आईस ब्रेक व्हायचा आहे काय? बापरे आईस ब्रेक आईस ब्रेक होईल आता आमच्या केमिस्ट्रीनी राईट. हो अगदी केमिस्ट्री मी सांगतो काय हे आता मी इग्नोर केलंय मी कळलं नाही का तुला इग्नोर की मी पुढचं बोलायला माझा लागलो. चांगला होता हो, तो संकेत चांगला पे होता, हा चांगला होता. ओके ओके आमचं day one पासून चांगलं बॉन्डिंग हा म्हणजे पहिलं इंट्रोडक्शन Reading. रिडिंगला कमाल होतं. सॉरी लुक टेस्ट आय थिंक लुक टेस्ट कॉस्ट्युम ट्रायलला पहिलं इंट्रोडक्शन झालं आणि वी वर लाईक आपण खूप म्हणजे आम्ही चौघही मी संचितला ओळखतेच पण हा सुद्धा म्हणजे मी दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून ह्याला आम्या म्हणायला लागले याच्यावरच मला कळलं की ओके काय होऊ शकतं. आणि जान्हवी बरोबर पण सेम म्हणजे जान्हवीच्या आणि माझ्या वाईफ सगळ्यात पहिल्यांदा जुळल्या. त्यानंतर कुठली व्यक्ती असेल तर हा कारण संचितला मी आधीच ओळखत होते त्यामुळे तो मित्र आहेच माझा पण काहीच वेळ नाही लागला. ते काय म्हणतात ते आईस ब्रेक झालाय ऑलरेडी. आणि आता परवा तर एक सीन केला त्यात तर खूप जास्त आईस ब्रेक झालाय आमचा. सो आता ते बोलायचं नाही ते तुम्ही पहा मालिकेत पहा 16 पारखेकर आम्ही मस्त सीन केलेत खूप छान काम केलं आम्ही पहा. आणि मधल्यामध्ये आपलं 16 तारखेपासूनचं प्रमोशन. पण गाईज आत्ताच सुरुवात होती या जर्नीला आणि मला खूप आवडेल पुढचे अनेक एपिसोड्स इथे सेटवर येऊन गप्पा मारायला. थँक्यू सो मच ऑल द व्हेरी बेस्ट दोघांना. थँक्यू सो मच Thank राष्ट्रीय you. मराठी. तुम्ही पण आम्हाला प्रत्येक आमच्या शो विषयी किंवा आमच्या प्रत्येक आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींविषयी तुम्ही आमचं आयुष्य लोकांपर्यंत पोहोचवता. सो थँक्यू सो मच. असेच येत राहा आमच्याशी गप्पा मारत राहा. मी एवढाच बडबड करत राहीन मला कंटाळून. ऑल द बेस्ट. थँक्यू. मी सुद्धा थँक्यू खरंच राष्ट्रीय मराठी. आणि तू म्हणालीस तसं की भारती अचरेकर म्हणजे भारती ताई हे मोठं नाव जे आपण फक्त ऐकत आलोय म्हणजे काम करायची संधी नाही मिळाली पण स्क्रीन शेअर करताना जो काय अनुभव येतोय आणि थिएटर बॅकग्राऊंड आणि इतक्या मोठ्या दिग्गज कलाकाराबरोबर जेव्हा काम करायला मिळतं तेव्हा आपल्याला खूप शिकायचं आहे आणि आम्ही वाट बघतोय. सो थँक्यू. खूप गप्पा मारू यानंतर. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.